Ready. Fight. Ready. Fight. सगळे मित्र आपापले स्थान ग्रहण करतात. इथे मुख्य आयोजन करते दिनेश भाऊ अक्कलवार आणि आमचे परममित्र अमोल भाऊ ढगले. हे 40 ओलांडल्यानंतर सुद्धा जागच्या जागी आहेत याचा मला आनंद होतो. आणि अमोल ढगले सुद्धा डोकं जागच्या जागी आहेत. त्यांचा अजून एकही इलाज झालेला नाही आणि मुख्यत्वे म्हणजे दिमागाचा इलाज बिलकुलच झाला नाही. म्हणून तो माझे मित्र आहे. आणि आता नेक्स्ट गाण्याला सुरुवात करतील दिनेश भाऊ अक्कलवार. आकाश काही अध्यक्ष माईकवर सांगेल काहीतरी बोलला होता तो. एवढंच होतं की यांनी 1996 बॅच सांगितली होती. म्हटलं आपण 10वीला 1998 पासवर्ड झालेलं तर 96 आणि 98 हे 2 वर्षाची जी गॅप दिसून राहिली होती त्याबद्दल दिनेशची चर्चा केली. तर दिनेशने उत्तर दिलं की क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा झूकर मेरे मन को दिया तूने क्या इशारा.
जीवन तुम्ही जीने का सहारा छूकर मेरे दिल को किया तुमने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छूकर स्वागत आहे माझा प्रिय मित्र धनराज मला पूर्ण विश्वास होता धर्मराज पाटील धर्मराज म्हणून कारण दोन पाटील गेले हे एकच राहिला दोन्ही पाटील गेले आपले तो एकटाच राहिला होता जमलं तुम्हाला छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला ये मौसम लग प्यारा जग सारा मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला ये मौसम लग प्यारा जग सारा छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा ये रवि बस ये आते रवि भाऊ रामावती या बघा जो कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं तेरे लिए मैं गाऊं कि तेरे फोटो पे लिखता चला जाऊं लिखता चला जाऊं मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा बाबू व्हिडिओ स्टार्ट करा ते दादा या ना इकडे ते मागच्या इथे येऊन जा अमोलच्या बाजूला या ना इकडे सर असं टर्न इकडे सर मित्र परिवार सगळे लक्षात आहेत. आज आपण भेटलोय खुशीचा दिवस आहे पण इथे एक शोकांतिका सुद्धा आपल्यामध्ये व्यक्त करायची आहे. आपल्यामध्ये काही मित्र लहानपणापासून आपल्या सोबत होते, अतिशय छान आपण त्यांना मिळून खेळायचो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायच्या. पण काळाचा ओघ हा कसा असतो आणि तो कसा कोणावर येऊन जातो आणि त्याच्यानंतर तिथेच त्याची प्राणज्योत संपते आणि त्याच्यानंतर एक पोकळी आपल्यामध्ये निर्माण होत जाते आणि ती कधीच भरून निघत नाही. असे काही इन्सिडेंट आपल्यामध्ये घडलेले आहेत जे आपले कधी एकेकाळी जवळचे मित्र होते. क्रिकेट खेळताना ट्युशन मध्ये शाळेमध्ये आणि कुठेही आपण सोबत असायचं आणि आता ते आपल्यामध्ये नाहीये. तर असे काही मित्रांची मी नावं इथे व्यक्त करतो. एक नरेश बडांगे जो आपल्यामध्ये आपल्यातून सगळ्यात अगोदर निघून गेलेली व्यक्ती आहे. त्याच्यानंतर राहुल भोयर
त्याच्यानंतर आनंद पाटील, त्याच्यानंतर आत्ताच काही दिवसांपहिले एक दुर्दैवी अंत सचिन पाटील, आणि त्याच्यानंतर सूरज मलकापुरे. हे मित्र आपल्यातून कायमचे निघून गेलेले आहेत. आपल्याचाच एक भाग, एक हिस्सा ते होते. तर आपण या आपल्या मित्रांना 2 मिनिटं उभं राहून मौन पाहून श्रद्धांजली देऊया. एक सोबत सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि ओंकारासोबत सगळ्यांनी मौन सोडायचं आहे. स्टार्ट. ओम शांती शांती शांती. सगळ्यांनी आपलं स्थान ग्रहण करून आपल्या जागेवर बसायचं. आता अमोल भाऊ पुढचं नियोजन सांगा. व्हेज नॉन प्रोग्राम आयोजित केला आहे. जो कोणी आयोजक असेल सर्वप्रथम मी त्या आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो त्या आयोजकांना. आणि पुढच्या नियोजनाबाबतीत असं काहीतरी चर्चा करू. एक बस आपकी याद आने के बाद आजकल याद कुछ और लगता नहीं. एक बस आपकी याद आने के बाद याद आने से पहले चले आइए और फिर जान जाने के बाद आजकल याद कुछ और रहता नहीं. एक पल आपकी याद आने के बाद अपनी आँखों में मुझको बसा लीजिए. अपनी आँखों में मुझको बसा लीजिए. अपने दिल में मिलाकर बना दीजिए. क्या करूँ नहीं और लगता नहीं. प्यार दिल लगाने के बाद आजकल याद कुछ और रहता नहीं. एक बस आपकी याद आने के बाद. इश्क के मैल कितने फसाने सुने. इश्क के मैल कितने फसाने सुने. हुस्न के कितने किस्से पुराने सुने. ऐसा लगता है फिर इस तरह टूट कर प्यार हमने एक ज़माने के बाद आजकल याद कुछ और रहता नहीं.
माझं नाव सर्वांना माहिती आहे. विनोद केशवराव राठोड उर्फ हमी. ठीक आहे. तर हलका हे नाव जे आहे ते आपले जाधव सरांनी कशा रीतीने ठेवलेलं आहे ते मी आताच सांगितलं. तर काही लोक बाहेर होते बरेच. जसं वाचनाची सुरुवात माझ्यापासूनच करायची. जाधव सर आणि कालकाटे सर सर हे सगळे इथे बसून जेव्हा जाधव सर सुरुवात करायची तर माझा आवाज थोडासा जाड होता आणि याच्यावर मी भोग हा शब्द होता आणि भोग हा शब्द थोडा मोठे आवाज आहे आणि तेव्हापासून त्यांनी माझं नाव हॉकर आणि या हॉकर नावाने बरेच लोक मला ओळखतात. तर मला या ग्रुपमध्ये ॲडमिन यमला सर माझे भेटले होते एकदा. ते मी मोहद्याला ज्युनियर कॉलेजला टीचिंगसाठी चाललो होतो. रस्त्यात भेटले. आपण तिने बोलत नाही आणि एक हा जो तुम्ही प्रयोग आणलेला आहे मी तुमचं मनापासून खरोखर अभिनंदन करतो दिनेश सर, अमोल सर. आणि तो हा खरोखर गेट टुगेदरचा एक कार्यक्रम आहे. या निमित्तानं आपण एकमेकाची भावना एकमेकासमोर मांडतो आणि दुःख एकमेकाचे आपण आणि ओळख्या वाटतात. विशेष करून कसं आहे ओळख्या वाटतात. आपल्यातून 5-7 लोक गेले आणि असे भविष्य जीवन हा एक प्रवास आहे आणि तो कोणाचा केव्हा कुठे जायचं आहे. तर मी आज ही भेट म्हणून पाठवलं कारण की यानंतर गेट टुगेदर आता केव्हा होईल कसा होईल त्याचं नियोजन होईलच. तर माझी एक मनातली एक अशी इच्छा आहे आपण तर गेट टुगेदर आपण मिळणारच आहोत पण ज्या गुरुने आपल्याला घडवलं आपले गुरु त्यांचंही थोडंसं आपण ते आपल्याला ओळखतात. आता एक सर तर आम्हाला रोजच भेटते आमचे क्लास टीचर भोम सर. कारण की आपण किराणा घ्यायला ते सुटकच्या दुकानात गेलो सर किती झाले सर सोबत नेहमी आमचा संपर्क राहतो. पण आमचे जे वाकिले सर होते आमचे जे जाधव सर होते आपले ते राठोड सर होते आपल्याला भूगोल शिकवायचे हा आणि त्यांचे एक छोटे भाऊ ते होते त्यांचेच लहान भाऊ होते ते आम्हाला 5-6 साला शिकवायचे राठोड. ते राठोड सर राठोड सर 2 होते आपल्याकडे. भागवत राठोड शांगू राठोड यांचा काही संबंध नाही. भागवत राठोड हे 5 ते 7 ला होते आणि शांगू राठोड हे 8 ते 10 ला. म्हणजे अनायसे आपण ते सर्व लोकांची भेट देऊन त्यांना आपण थोडस एक चार श्रीफळ म्हणजे त्यावेळेस आपण थोडस पूर्ण पत्ते पाळून व्यवस्थितपणे आपण म्हणजे आपल्या जुन्या आठवणीत ते एक महत्त्वाचं स्थान आहे. आपण मित्र आहोत आपल्यासोबत आपण भेटणार आपली तुम्ही काव्य म्हणणार पण ती एक जुनी आठवण होती ज्यांना आपण लहान होतो. तर आपले डंबारे सर होते त्यांची ऍक्शन आपल्याला माहित आहे. पुस्तक न्यायालयात उभा राहायचं लात मारून द्यायचं आणि त्यावेळी एक जाधव सर होते संजू टेस्टर आणलं होतं त्यानं घरातून टेस्टर होतं टेस्टर ठेवलं अशा पोट आपल्याला काढ 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 असे पुरवणी केस होते कारण मग आतमध्ये बाहेर होते लोक होते. तर आता या ग्रुपची सुरुवात म्हणजे मला तेव्हा माहित पडलं मनोजने मला फोन केला होता. मी शाळेतून काहीतरी मोटरसायकल येऊन राहिलो होतो पहिल्यांदा काही उचललं नाही. नंतर मग पाहिलं तर मनोजचा मिस कॉल दिसला. मनोजला फोन केला. मनोजनं ही संकल्पना सांगितली त्यावेळेस मला माहित पडलं पण पहिले काहीतरी चर्चा तुमची झाली असेल. मग मनोजने माझ्याकडून अमोलचा नंबर घेतला. मी दिला नंबर अमोलचा नंबर दिला. त्यानंतर मग ग्रुप करायचं असं तसं चर्चा झाली. मला ग्रुपला ऍड केलं. त्यावेळेस आपण 5-6 जण काहीतरी होतो आणि काही दिवस मी ऍडमिन पण होतो. मी 1-2 जणांना ऍड केलं. नंतर माझं ऍडमिन कसं केलं माहित नाही. नंतर मग मला ऍड नाही करता आलं. तरी पण मी माझे जे नंबर भेटले ते मी मनोजला किंवा पाठवले. तसं काल मी अविनाशला ऍड करायला लावलं आणि असे आकाश मला जनगणना करताना तिकडे आम्ही भेटलो. अरे म्हटलं अविनाश लालसरे मी टीपीला ड्युटी आहे आणि अविनाश आणि दीपक आपल्यासोबत होते दोघं भाऊ. तर त्या दोघांचे नंबर बहुतेक दीपक पहिले जॉईन होता ग्रुपला. अविनाश सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय 4 जण फक्त ग्रुप मध्ये होते.
1996 बॅच म्हणून ग्रुपचं नाव जे होतं, फक्त 4 जण ग्रुपमध्ये होते. नंतर मग वाढवता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये ऍड करायचे होते आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ऍड केलेले आहेत त्याच्यात. काही जण अजूनही सुटलेले आहेत. बरेच जणांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आता जसं भलानी सांगितलं यांनी, संजीवनी, तर त्यांचा नंबर असेल तर पहा. आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये जो कोणता कॅन्डिडेट सुटला असेल किंवा आठवत असेल त्यांचा आचर्यरावाचा आहे नंबर आहे मला वाटते. हा, निलेश चंद्रशेखर ठाकरे. तर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये अजूनही कोणी असेल तर आजच्या आज आपल्याला त्या ग्रुपमध्ये ऍड करायचं आहे. ही रंगीत तालीम आहे फक्त. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे जस्ट गेट टुगेदर, दिवाळीत आपल्याला एक मोठा जंगी प्रोग्राम घ्यायचा आहे. ही रंगीत तालीम आहे. तोपर्यंत 2 दिवसीय, तोपर्यंत नाही का सगळे ऍड झाले पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आता अमोल भाऊ आपला मनोगत व्यक्त करेल जागेवरूनच. मी पहिल्यापासूनच या घटनेची, या एकत्र येण्याची वाट पाहत होतो. दरवेळेस यायचो. प्रवीण पांडवसे, जास्तीत जास्त लक्ष्मण कानकाटे, कॅप्टन अंगाईकर आणि प्रवीण यंगडवार 4 जण भेटलो की असं वाटायचं आता या बाकीचे कुठं आहेत. आणि बाकीचे नेमकं त्यावेळेस दिवाळीचा वेळ राहायचा, कोणी आपल्या सासूरवाडीला गेलं राहायचं, कारण भाऊबीजी येत असायची. मग याला फोन केला तर म्हणायचं मी सासूरवाडीला होते, दुसऱ्याला फोन केला तर म्हणा मी कापूस घेऊन आता थोडा मार्केटमध्ये गेलो. असं काहीसं व्हायचं आणि ते टळून जायचं. पण प्रवीण म्हणावी म्हणा किंवा यमणा म्हणा असे काही जण भेटायचे. गेल्या दिवाळीला चमत्कारच म्हणायचा. म्हणजे एक फोन केला आणि पटापट सगळेजण जुळूनच आले. यावेळेस थोडंसं माझ्या वाट्याला थोडेसे जास्त दिवस आले होते सुट्टीचे. एरवी मी मेळघाटमध्ये जंगलात बदली होती माझी आणि मला सतत टेन्शन राहायचं की मी टेक्निकल कामामध्ये असल्यामुळं तिकडून कधी फोन आला तर मला जावं लागते. डेप्युटेशन मिळालं अमरावतीत मिळालं, त्याच्यामुळे मग थोडासा वेळ घेऊन आलो होतो या दिवाळीत. ते माझ्या भक्त्यावर पडलं. मग एक 2 दिवस नाही, जवळपास आठवडाच पूर्ण घेऊन घेतला आम्ही यावेळेस दिवाळीचा. आणि मग त्यावेळेस ठरवलं की आपण एकत्र कुठेतरी यायचं. याला खूप सुंदर असा प्रतिसादही मिळाला. सगळेजण आले एकदम शॉर्ट नोटीसवर कानोबा टेकडीवर एकत्र झाले. त्यानिमित्तानं अमोलने तो ग्रुप तयार केला. आणि खरंच मनापासून सांगतो, म्हणजे अगदी 8वी आणि 9वी 2च वर्ष मी इथं होतो. 8वा का 9वा का, त्याच्यानंतर 10वीला मग मी पुसदला गेलो आणि तिथून आपला संपर्क तुटला. जसं रवी म्हणतोय तुम्ही पत्र पाठवायचो, त्याचे बरेच दिवस नंतर पत्रव्यवहार वगैरे व्हायचा. आता आजकाल व्हॉट्सअप नव्हतो, तर तो कॉन्टॅक्ट तुटला. आणि एवढं फील व्हायचं ते की यार कुठंतरी म्हणजे हे जे सगळे चेहरे तुम्ही आज दिसताय, एवढा आनंद होतोय की चला म्हणजे काहीतरी पावला आपला. तर हा क्षण खूप खास आहे माझ्याकरता, खूप महत्वाचा आहे. आणि जसं सजेशन आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांकडनं आणि बाकीच्यांकडनं की आपण एक चांगला प्रोग्राम नक्की घेऊ. या कामी आपण सर्वजण आहोतच. आणि कृपया कोणी जर समजा असं हे नका करू की बाबा कंपल्शन आहे ना, पैशाचं असो मग किंवा कामाच्या व्यस्ततेचं असो, आपण येऊ नाही शकलो तर मग गिल्ट राहते. असं कोणी गिल्ट नका ठेवू. ते फॅमिली टुगेदर गेट टुगेदरच आहे आपण. त्याच्यामुळं ज्याला जेवढं शक्य असेल त्यांना तेवढा थोडासा वेळ काढून जर येता आला, तुम्ही उपस्थित जरी आला तर तेवढं पुरेसं आहे की नाही. त्यानिमित्तानं थोडीशी ओळखी पाळखी वाढते, त्यानिमित्तानं थोडासा संवाद होतो. तर इथं या ठिकाणी मला थोडीशी भावना व्यक्त करता आली, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून कौतुक, धन्यवाद, आभार. प्लेयर आमचे हे सगळे जण कमाल झाली. अतिशय शांत, संयमी आणि हो आलो मी. अबे याच्यात तर बेदिना नका म्हणू बे. हा अबे याच्यात मीच निघत ना. आलो थांब, त्याच्यात काहीच नाही. मी लावून देतो, थांब, तुला नाही लावता येत. अरे देतो रे, थांब रे, जरा धीर धर रे. थांब ना, सगळं युट्यूब वर घातलं पाहिजे ना. हे साधे लोक आहे आमचे.
या बोधूला आमचा आणि मी एकटाच राहिलो हो प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अजून कुणाला जर मनोगत संजीव शेड्यूल करत आहे आपण कोणाला चूक देणं आपण हे करणं हे योग्य नाही. कोणाला राग आला असेल मी सर्व बोललो, मी कोणाला उद्देशून नाही बोललो. राग आला असेल पण आपले मित्र म्हणून बोललो. राग आला असेल तर सॉरी. पण मला असं वाटलं जे होतं मी कधी माईकवर कधीच बोलत नाही, माईक सांभाळत नाही मी कधी, पण आज बोलायची इच्छा झाली बोललो. सर्व चुकीचे आहे. तो माझा एकटा मित्र नाही, तो आहे नाही. पण आपल्याला तिथं आपण कधी इतक्या डोकं लावून किंवा इतकं मनानं पण आपण तो ग्रुप मेंबरच चेक नाही केली की आपल्याच्यात कोण सुटले आणि कोण ऍड झालं. कोणीच नाही त्याला आधी ऍड केलं नाही नाही मी जेवढं बोलतो तर की हे प्रत्येकाची चुकी आहे. आता राहिला विषय आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक जर म्हणलं तर खरे चित्रदार आयोजक म्हणून प्रामाणिकपणे खरे म्हणजे हे दोघं. मी आता शेवट त्यांना मागच्या एक दिवसात त्यांना जॉईन झालो ह्या आयोजनात. माझ्या तितकासा सहभाग नव्हतो पण माझ्या परीने जितकं होईल तेवढं करता येत होतं. आणि आता आपला परफेक्ट टाईम जर आपल्याला करायचा असेल तर हा कधी करता येतो ज्यावेळेस आपण मोस्टली 80% लोक आपले एकमत होईल. तिथं जर 3-4 लोक जर तुम्ही कार्यक्रम ठरवत असाल तर त्या कार्यक्रमाचं शेड्यूल कितीही कोणाचा मोठा बाप आला तरी तो कार्यक्रम परफेक्ट करून दाखवू शकत नाही. तुमची तारांबळ उडली काय झालं कोणाचा कोणते प्रॉब्लेम होते हे नाही. कारण की शेड्यूल करायला आपल्याला आपलं काही घरचं आमंत्रण नाही तर भाषेचं नामकरण आजच्या बंद हे बोलले घरचे जे सॉंग्स आहे गाण्याचे ते मला ऐकायचे. आपले 2 शब्द तो त्याचा हद्दार आहे. ज्याच्यामुळे आपण घडलो ज्याच्यामुळे आपण जुळलो त्या लोकांना तुम्ही विसरू नका. हेच खरी प्रामाणिकपणे. सगळ्यात अधिक ग्रुप तयार होण्याचं कारण म्हणजे मनोज आणि प्रवीण. आणि बस म्हणजे एक दिवस दिवाळीच्या नंतर बसायचं ठरवलं होतं. तिथे बसल्यानंतर बसायचं म्हणजे कानोबा टेकडीवर बसलो होतो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे अरे हा कुठं आहे तो कुठं आहे म्हणता मग तो ग्रुप जुळत गेला. बाकी असं काही स्पेशली कोणी काही हे केलं नाही. काय योगायोगानं झालं समजा ते चांगलंच झालं. त्यामुळे आणि हा कार्यक्रम चांगला झाला. सगळ्यांचं हे होतं सहकार्य होतं आणि याच्या पुढे आणखी झालं पाहिजे. धन्यवाद. कारण की हे ग्रुप तयार करणारे सारेच लोक आहोत. आपण एवढे जे एकमेकासाठी जुळलो त्याच्यासाठी नाही जुळ. कुठेतरी जिव्हाळा आहे. मित्र मित्राला कधीच विसरत नाही आणि मित्रासाठीच मित्र येत असतो. माझी एकच इच्छा आहे की संजयने आपलं मार्ग भेटतो. जे आपण सांगितलं तर जे कार्यक्रम झालेला आहे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत 30 वर्षात जेवढं आपण हसलो नाही तेवढं आज आपण मनसुक्त हसलेलं आहे. खरं याचा सर्व मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना
याद करेगी दुनिया तेरा मेरा राना। आता कसं वाटलं रे, आता कसं मला त्या शाळेकडे बघत होतो, हे करत होतो, पण एक दिवस नक्की म्हटलं कोणीतरी येईल, कोणीतरी शाळा भरवेल, एकदा तरी मला वर्गात बसायला मिळेल. पण मला आज 40च्या नंतर 40, 42, 45च्या नंतर आज पुन्हा संधी मिळाली आणि ते त्यांचं मी खूप अभिनंदन करतो. त्यांचं म्हणजे जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे, कारण फारच त्यांचं व्यक्तिमत्व एवढे लोक जुळून आणणं सक्सेस नव्हतं, पण एवढे जुळणं एका वेळेस आणि एवढा वेळ देणं. आपण पहा 10:30 पासून नाही का कंटिन्यू आहो आणि कोणालाच कोणाच्या घरची आठवण येत आहे का? येत आहे का? बायकाचे फोन येत आहे का विचारलं सुद्धा येत नाही. बायकाचे फोन येत आहे का? मित्रा, हे आजचा दिवस आपल्यासाठी अनमोल आहे. खरोखरच आज आपण खरोखर भाग्यवान आहोत, एकत्र आलो. आज एवढ्या वर्षाच्या नंतर आपण एकत्र आलो. खरोखर आपण आज भाग्यवान आहोत का आज आपल्याला ही संधी मिळाली. आज आपण एकत्र. दुःख अडवायला उमऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दूर तू न जाए तेरे मेरे दिल की ये दुआएं कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना ये दिन कभी न आए, तेरे संग जीना यहाँ. पैसे बोलले होते, पैसे बोलले होते. सर्वांनी सर्वांसाठी काय गजाय गजाय रे गजाय.